आई आपल्या आधी जाणार असते हे आपल्याला माहित असतं, पण तरी देखील ती असताना आपण तिची कदर करत नाही. आणि आई आपल्या आधी जाणार असते हीच काय या दगडावरची रेघ आहे, मग तरी देखील आपण एवढे निष्ठुर का बनतो? का तर तिने आपल्यावर प्रचंड प्रेम केलेलं असतं म्हणून, की तिने आपल्याकडून कुठली अपेक्षा केली नसते म्हणून, की सगळे नाती पारखून घेता येतात पण तिने आपल्याला न पारखताच आपल्यावर जीव आवळून टाकलेला असतो म्हणून. जा आणि विचारा त्यांना ज्यांना आई नसते काय असते आई. एखाद्या अनाथ मुलाला विचारा काय असते आई. सासूरवाशीत मुलीला विचारा काय होतं माहेरपण जेव्हा आई होती, सतत मनाला आधार देणारी. जेव्हा ती खसते तेव्हा खसतो आपण. आपण किती मोठे झालो तरी आई नसली की आपण सैरभैर होऊन जातो. आणि आयुष्यात जेव्हा जेव्हा संकट येतात ना तेव्हा तेव्हा आपल्याला आईची आठवण येतेच येते, हे लक्षात ठेव. साधं चालताना पटकन ठेच लागली तरी तोंडातून शब्द येतो आई ग. मग हेच शब्द तेव्हा का बोटून जातात? हेच शब्द हेच प्रेम आपण तेव्हा का नाही दाखवत जेव्हा ती जिवंत असते? कारण सोपं आहे. आई ही मिळवावी लागत नाही, आई ही सहज मिळते. आणि सहज मिळालेल्या गोष्टींना या जगात किंमत नसते, हेच सत्य.